नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांणी नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें. फ्रांसांतल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. काल रातीं बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनांत जाल्ल्या ICC बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धांवड्यांनी हारयलो. आतां पुराय खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. तशेंच स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांची भेट घेतले. फ्रांसांतल्या नीसची भोंवडी पुराय केल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी काल रातीं स्लोवाकियाक 2 दिसांच्या अधिकृत भेटी खातीर ब्रातिस्लावा पावले. भारत आनी स्लोवाकिया हांचे मदले संबंद आनीक घटमूट करपाची आनी दोनूय देशां मदले सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडपाची संद ही भेट दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. तशेंच स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आनी प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन फळादीक चर्चा करपाची आस्त बाळगिता असोय उल्लेख तांणी सोशल मिडियाचेर केला. 1993 वर्सा स्वातंत्र्या उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची स्लोवाकियाची ही पयली भेट. फाटल्या वर्सा एप्रिलांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी स्लोवाकियाक अधिकृत भेट दिली आनी अंदू फेब्रुवारींत AI इम्पॅक्ट समीट खातीर स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी भारताक दिल्ल्या भेटी उपरांत प्रधानमंत्री मोदींची ही भेट आसा. वेपार, गुंतवणूक तशेंच ऑटोमोबायल आनी रेल्वे उत्पादन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनी स्लोवाकिया कडेन द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाची भारताची वचनबद्धताय परतून एक फावट ह्या भेटींतल्यान स्पश्ट जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांणी नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें. ह्या वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी भारत आनी फ्रांस देशां मदल्या घटमूट संबंदांचेर उजवाड घालो. दुनिया में अलग अलग देश एक दूसरे के साथ व्यापार करते हैं. अलग अलग देशों के बीच स्ट्रेटेजिक पार्टनरशिप भी होती है, लेकिन कुछ रिलेशंस ऐसे होते हैं जो शेयर्ड इंटरेस्ट के साथ साथ शेयर्ड विजन से भी ड्राइव होते हैं. भारत और फ्रांस का रिश्ता कुछ ऐसा ही है. परराष्ट्र मंत्रालयान फ्रांसांतल्या नीस हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या भेटीच्या निश्कर्शाबाबत एक विशेष पत्रकार परिशदेचें आयोजन केलें. ह्या परिशदेंत प्रामुख्यान प्रधानमंत्री आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन मदली द्विपक्षीय चर्चा तशेंच भारत फ्रांस मदल्या विशेष जागतीक धोरणात्मक भागीदारीक मेळटा त्या वाडटी गती ह्या मुद्द्यार उजवाड घालो. परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री हांणी ह्या पत्रकार परिशदेंत म्हायती दिली. ह्या वेळार अतिरिक्त सचीव पियुष श्रीवास्तव, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल आनी फ्रांसांतले भारताचे राजदूत संजीव सिंगला हेय उपस्थित आशिल्ले. अधिकाऱ्यांनी नीस हांगा प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमा मदल्या म्हत्वाच्या निश्कर्शांची म्हायती दिली. हातूंत भारत इनोव्हेट्सचे संयुक्त उक्तावण आनी नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञान, वेपार, गुंतवणूक आनी धोरणात्मक क्षेत्रां मदलें सहकार्य अदीक घट करपाक जाल्ली चर्चा आस्पावता. तशेंच ह्या परिशदेंत नमूद केलें की दोनूय फुडाऱ्यांनी भारत फ्रांस विशेष जागतीक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचो आढावो घेतलो आनी वेगवेगळ्या क्षेत्रांत सहकार्य अदीक विस्तारपाच्या आपल्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. फ्रांसांतल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. 3 दिसांच्या ह्या शिखर सभेंत G7 वांगडी देश कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका आनी युरोपीय संघ हाजीर आसतले. वांगडी देशा भायर फ्रांसान भारत, ब्राझील, इजिप्त, केन्या, दक्षिण कोरिया, कतार, साऊदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आनी संयुक्त अरब अमिरात हांकां आउटरीच पार्टनर कंट्रीज म्हूण आमंत्रीत केल्यात. G7 शिखर सभेंत भारत भागीदार देश म्हूण वांटो घेवपाची ही 13वी खेप. फाल्यां आउटरीच सत्रांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. पदवी वैजकी शिक्षणांत प्रवेश मेळोवपा खातीर नॅशनल टेस्टिंग एजन्सीन नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेश कार्डां जारी केल्यात. उमेदवार आपले प्रवेश कार्ड NTAचे अधिकृत संकेतथळ neet.nta.nic.in वयल्यान डावनलोड करूंक शकतात.
ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक दनपारां 2 ते 5 जावन 15 मिनटां मेरेन ही परीक्षा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. UPI मुळाव्या सुविधांचो जलद विकास, रेल्वे वा हवाई संपर्क व्यवस्थेतली सुदारणा आनी उद्देगीक कॉरिडॉर ह्या सारके उपक्रम भारताच्या अर्थवेवस्थेंत बरेच बदल घडोवन हाडटात अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळां. बेंगळुरू कडच्या देवनहल्लीत प्रसारमाध्यमां कडेन उलयतना तांणी NDA सरकाराच्या फाटल्या 12 वर्सांतल्या कामगिरीचेर उजवाड घालो. हातूंत रेल्वेचें विद्युतीकरण, वंदे भारत गाडयांची सुरवात आनी देशभरात नवीन एम्स आनी IIT संस्थांची स्थापना ह्या सारक्या बाबी आस्पावतात. मध्यमवर्गीयांक थाकाय दिवपाच्या प्राप्तीकराच्या सवलतीची मर्यादा 2.5 लाख रुपया वेल्यान 12.75 लाख रुपया मेरेन वाडयल्या अशें तांणी नमूद केलें. अर्थमंत्र्यांनी सांगलें की कच्च्या तेलाची, खतांची आनी भांगराची आयात रुपयाच्या मुल्यातल्या चड उताराचेर परिणाम करता. तशेंच खुबशा जागतीक चलनाचेरूय सध्या दबाव आसा. परकीय चलन सांठो वांटोवपाक मदत करपाक नागरिकांनी भांगर खरेदी आनी इंधनाचो वापर कमी करपाचो विचार करचो. तशेंच सैमीक शेतीचो अवलंब करचो अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्ल्याचें तांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतांतले सर्वाधिक काळ पदभार सांबाळपी वेंचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात आनी तांच्या नेतृत्वा खाला देश 2047 मेरेन विकसीत भारत करपाच्या उद्दिश्टा कडेन वाटचाल करता अशें तांणी म्हळें. फाटल्या 12 वर्सांत देशांतल्या अल्पसंख्यांक समाजांचे जिवीत, दर्जो आनी एकंदर परिस्थितींत खूब सुदारणा जाल्या अशें केंद्रीय अल्पसंख्यांक वेवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सबका साथ सबका विकास ह्या संकल्पने खातीर उदरगतीचो लाव समाजांतल्यान दरेका घटका मेरेन पावप सुनिश्चित जाल्ल्याचें एका राष्ट्रीय चॅनलाक दिल्ल्या मुलाखतींत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगलें. Minorities are better in India 12 years after Modi ji has become the Prime Minister. The life, the quality, the overall situation of minority communities have become better because life of every Indian has become better. काल राती बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनात जाल्ल्या ICC बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धांवड्यांनी हारयलो. भारतान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना खातीर 171 धांवड्यांचें लक्ष्य दवरिल्लें. ताका जाप दितना पाकिस्तानान 17 षटकांनी 106 धांवड्यो केल्यो. फलंदाजीचो निर्णय घेत भारतान निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 170 धांवड्यो केल्यो. स्मृती मानधनान 44 चेंडूंत सर्वाधिक 68 धांवड्यो केल्यो. ताचे आदीं भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिणें नाणेफेक जिखून फलंदाजीचो निर्णय घेतलो. दिप्ती शर्माक सामनावीर म्हणून घोशीत केली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 6 ते 7 दिसांनी उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आनी आसाम मेघालयांत कांय सुवातींनी पावस पडटलो असो अदमास दिला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आयज ईशान्य भारत आनी अस्तंत बंगालांत कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 4-5 दिसांत महाराष्ट्राच्या आनीक कांय वाठारांनी तशेंच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आनी दक्षिण छत्तीसगड ह्या वाठारांनी नैऋत्य पावस फुडें वचपाक परिस्थिती अनुकूल आसा अशें खात्यान सांगलां. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हांणी नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें. फ्रांसांतल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. काल राती बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनात जाल्ल्या ICC बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धांवड्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.
आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.